तुम्ही भेटायला तयार आहेत, पण कुठला राजकीय नेता रिस्क घ्यायला तयार नाही तुमच्याकडे येऊन भेटायला. असं म्हणा ना म्हणा. त्यांना भीती वाटायला लागलेली की काय आपलं जर काही फिसकटलं तर आपलं राजकीय करिअर संपेल. एवढं का घाबरतात राजकीय नेते? असं म्हणा ना म्हणा. त्याच्यातून फडणवीस साहेबांनी संदेश घ्यायला पाहिजे, त्यातून शिकायला पाहिजे की मराठ्यांच्या गोरगरिबांची नाराजी अंगावर घेतल्यावर पुढच्या काळात पण काय होईल. तुमच्यातला गैरसमज फडणवीस साहेब पुन्हा कडून टाका. बहुमताची सत्ता आली, मराठ्यांशी वादी नाही. पुन्हा मराठ्यांची लाट नाराजीची तुमच्या विरोधात जर गेली तर येणारे दिवस हे राजकीय करिअर बरबाद करणारे असते. म्हणून मी कालही सांगितलं सागरच्या फुटा चौकातून, आज पण पवित्र भूमीतून शिवनेरी गडाच्या पायथ्यातून सांगतो, विनंती करून सांगतो, ते योग्य संधी आहे फडणवीस साहेब. तुम्हाला संधीचं सोनं करायची, गोरगरीब मराठ्यांचे मन जिंकायची. तुम्ही मराठ्यांच्या मागण्याची अंमलबजावणी करा. हेच मराठी गुलाल टाकून बरेपर्यंत तुम्ही दिलेल्या आरक्षणाचा उपकार विसरणार नाही, ही आमचा या ठिकाणून शब्द आहे. आणखीन तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही. तुम्ही आमचे वैरी नाहीत, तुम्ही आमचे शत्रू नाहीत. तुम्ही फक्त तुमची आडमुठी भूमिका मराठा विरोधी सोडून द्या आणि मोकळ्या मनानं वागायला सुरू करा आजपासून. या पवित्र शिवनेरी गडावरून आमचा शब्द आहे. आम्ही सुद्धा आरक्षणासाठी फक्त तुमच्याशी भांडतोय, ते पण लोकशाही मार्गाने. आम्ही दिलेला शब्द कधीच त्याच्यात बदल नाही होऊ देणार. तुम्हाला संधी आली त्याचं सोनं करून गरीब मराठ्यांचा आता अपमान करू नका, तर सन्मान करा आणि मराठ्यांच्या मनात जिंका. मराठी तुम्हाला कधीच विसरणार नाहीत. आजपासून तुम्ही मराठ्यांविषयीची तुमची भूमिका बदला, ही आम्हाला आमची तुम्हाला विनंती आहे.